स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करतायत आणि त्यामध्येच कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीमध्ये शिवसेना आणि ठाकरेंची सेना एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या एकत्रीकरणासाठी कणकवली शहर विकास आघाडी या नावाने नवीन आघाडी निर्माण करून दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगलेली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे। कणकवली शहरामध्ये याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। तर या बैठकीमध्ये नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सेना या एकत्र येण्याची चर्चा या ठिकाणी झाली या दोन्ही गटांमध्ये, अशी ही माहिती आहे। शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील, अशा प्रकारचा निर्णय ह्या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे। त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठांनी ठरवायचा, तो निर्णय आम्ही वरती पाठवलेला आहे। तो जर निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे राहू, नाही झाला तर आम्ही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण निशाने आम्ही निवडणूक लढवू। काही वेगळं काही नाही। राणे विरुद्ध सर्व पक्ष एकत्र आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही ते वेगळं वाटत नाही। ज्या पद्धतीने ते उतरतील त्या पद्धतीने आम्ही आमची तेव्हाची जी काही सिच्युएशन असेल तेव्हाचे उत्तर आम्ही तुम्हाला त्यानंतर देऊ।